आज सर्वांसाठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2,500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आधारली बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज सर्वात मोठी आनंदाची बातमी, संजय गांधी निराधार अनुदान योजना 2,500 रुपये जे की खात्यामध्ये आज जमा झालेले आहे. कोणत्या बँक खात्यामध्ये? ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पैसे कोणत्या कारणामुळे अडकलेले आहेत तर काही लाभार्थ्यांना 5,000 देखील आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. यामध्ये निराधार महिला असेल, अपंग व्यक्ती, विधवा महिला, घटस्फोटित तर अशांना अनेक जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये याप्रमाणे जे काही खात्यामध्ये आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पैसे तर जमा होणार आहेत. तर आता याचे जे काही 2,500 रुपये आहे हे कोणाला जमा होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे, पैसे बंद झालेले पुन्हा सुरू कसे करायचे आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कोणाच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले आहेत? ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, अर्ज मंजूर आहे, केवायसी केलेली आहे आणि यादीमध्ये नाव आहे. आता केवायसी बँकेची केवायसी वेगळी आहे, हे तुम्हाला करून घ्यायची आहे. यानंतर येते 5,000 रुपये उर्वरित हप्ते, म्हणजे जे काही लाभार्थ्यांचे पहिले 5 हप्ते म्हणजे 1-2 हप्ते राहिलेले असेल तर असे मिळून त्यांच्या खात्यामध्ये थेट 5,000 रुपये जमा होत आहे. यामध्ये तिन्ही योजनेचे पैसे आहेत. तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तिन्ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये जमा होत आहे पैसे इथं 2,500 रुपये याप्रमाणे. आता यामध्ये अमरावती आहे, अकोला, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली जिल्हा झाल्याच्या नंतर येथे आपलं कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, धाराशिव आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया आहे, भंडारा, यवतमाळ, धुळे, नंदुरबार झाल्याच्या नंतर पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. तर आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे इथं येत आहेत. याचप्रमाणे आज किंवा उद्यापासून जे काही पैसे इथं जमा होणार आहेत तर हे जे काही पेंडिंग जिल्हे आहे यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, हिंगोली तर असे जे काही जिल्हे आहे. यानंतर ते जालना, वाशिम, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पडताळणी त्याचप्रमाणे निधी मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. तर एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता तिन्ही योजनेचे पैसे एकत्र जमा होत आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ असेल आणि दिव्यांग असेल तर तिन्ही योजनेचे पैसे आजपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिन्ही योजनेचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे थेट डीबीटीद्वारे आधार बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर यांसाठी दुसरी जी गुड न्यूज आलेली आहे म्हणजे नवीन फॉर्म भरणे देखील इथं सुरू झालेलं आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाप्रमाणे डीबीटी खात्यामध्ये काही लाभार्थ्यांना SMS आलेले आहे, काही लाभार्थ्यांना SMS यायची राहिलेली आहे. याचप्रमाणे श्रावणबाळ योजना, वृद्ध व्यक्ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही राहिलेले हप्ते आहेत ते सुद्धा इथे जमा होत आहे. याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांना देखील निधी इथे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आता या लाभार्थ्यांचे पैसे इथं बंद होऊ शकते. तर कोणत्या लाभार्थ्यांचे पैसे इथं बंद होऊ शकते? यामध्ये तुम्ही जर असाल संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ किंवा दिव्यांग तिन्ही लाभार्थ्यांसाठी जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक कार्ड नसेल, डीबीटी जर सुरू नसेल तर अशांचे पैसे आता इथं बंद होऊ शकते. तर यामध्ये मूळ कारणे कोणकोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहे. दुसरं जे येते यामध्ये KYC, जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकची जर KYC केलेली नसेल तर तुमचे पैसे अडकू शकते, अन्यथा बंद देखील होऊ शकते. तर लगेच बँकमध्ये जाऊन KYC करा. अर्ज पडताळणी प्रलंबित, म्हणजे काही लाभार्थ्यांची व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे पैसे थांबू शकते. वार्षिक उत्पन्न जास्त, आता तुमचं वार्षिक उत्पन्न पहिले कमी होतं, त्यानंतर वार्षिक उत्पन्न जर त्यामध्ये जर वाढ जर झाली तर अशांचा लाभ इथं बंद केला जाणार आहे. आता चुकीचे कागदपत्र, अपूर्ण माहिती, यामध्ये नावात चूक असेल, नावात किंवा स्पेलिंग मिस्टेक किंवा बँक पासबुकवर वेगळं नाव असेल, आधारवर वेगळं नाव असेल तेव्हा हे प्रॉब्लेम येते. याचप्रमाणे मृत व्यक्तीचे नाव तपासणीनंतर बंद केली जाते. आता हा जो हयातचा दाखला आहे हे तुम्हाला दरवर्षी द्यायचा लागते. म्हणजे हा जो तहसीलमध्ये आहे, तहसील कार्यालयामध्ये, महिला बालविकास कार्यालय यामध्ये हयातचा दाखला किंवा तुमच्या कोणी जवळचं असेल ज्याचा मृत्यू जर झालेला असेल तर अशांचे पैसे त्वरित बंद केले जाते. तर ते कोणत्या कारणामुळे त्यासाठी हयातचा दाखला मागितला जातो
सर्वांना हयातचा दाखला द्यायचा आहे. दरवर्षी एक हयातचा दाखला दरवर्षी द्यायचा राहतो. याचप्रमाणे DBTद्वारे पैसे इथं जर तुमचं DBT बंद असेल तर पैसे तुम्हाला इथे येणार नाही. पैसे बंद होऊ नये यासाठी काय काय करायला पाहिजे तुम्हाला, आधार लिंक करा, KYC पूर्ण करा, बँक पासबुक अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करा किंवा मोबाईल नंबर अपडेट ठेवा. आता लेखी अर्ज देतो तुम्हाला एक. यामध्ये लेखी अर्ज संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगासाठी पैसे बंद झाले असल्यास आता यामध्ये तहसीलदार साहेब, समाज कल्याण अधिकारी, तालुकाल्या जिल्ह्याल्या योजना अनुदान पुन्हा सुरू करण्याबाबत, म्हणजे आपले जे काही पैसे बंद झालेले असेल तर अशांचे पुन्हा कसे सुरू करायचे. महोदय, मी खालील सही करणारा किंवा करणारी यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार, अर्ज क्रमांक टाकायचा आपला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ किंवा दिव्यांग, परंतु मागील काही महिन्यांचे खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाहीत. माझे आधार कार्ड, बँक खाते, KYC पूर्ण असून माझे पैसे बंद झालेले आहेत, तरी माझ्या माहिती तपासून थांबलेले अनुदान लवकरात लवकर सुरू करावे ही नम्र विनंती. सोबत जोडायचे कागदपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, योजनेचे ओळखपत्र, मंजुरीपत्र, KYC, मोबाईल नंबर, आपला विश्वासू, नाव, मोबाईल नंबर, दिनांक आणि स्वाक्षरी. जर तुमचे पैसे बंद झालेले असतील, पैसे येत नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. तर मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता मी पहिले सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगाचे नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आता सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे योजनेचे तिन्ही योजनेचे अर्ज इथे सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये निराधार महिला, विधवा, अपंग, गरजू जे काही नागरिक आहे तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे. याचप्रमाणे श्रावणबाळ योजना 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक यामध्ये आधार कार्ड, वयाचा पुरावा, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, यानंतर फोटो तुम्हाला लागणार आहे. दिव्यांगांसाठी जे काही 40% जास्त दिव्यांग जर असेल तर अशांना पगार चालू होतो. तर यामध्ये हँडिकॅप सर्टिफिकेट म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, उत्पन्नाचा दाखला, कागदपत्र इथे लागणार आहे. आता अर्ज ज्या तुम्ही तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग, पंचायत समिती किंवा ऑनलाईन देखील भरू शकता. तर तिन्ही योजनेचे फॉर्म इथं सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे तिन्ही योजनेचे पैसे देखील 2500 रुपयाप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.